श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा, येत्या 25 जानेवारीला म्हणजे शनिवारी या दिवशी आलेली आहे षटतिला एकादशी। पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील ही एकादशी तिथी आहे। तर कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला षटतिला एकादशी या नावाने संबोधलं जातं। या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग जुळून आला आहे, त्यामुळे या एकादशी तिथीला विशेष अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे। पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी ही 24 जानेवारीला संध्याकाळी 7:25 सुरू होणार असून 25 जानेवारीला रात्री 8:31 पर्यंत असणार आहे। तर उदय तिथीनुसार आपल्याला 25 जानेवारीला ही षटतिला एकादशीचं व्रत पाळायचं आहे। या दिवशी चंद्र आणि मंगळाचा शुभ संयोग जुळून आला आहे आणि त्यामुळे या योगामध्ये दान केल्याने पुण्यफळ प्राप्त होतं। त्याचबरोबर हा अतिशय शुभ संयोग असल्याने या काळामध्ये आपण जर काही छोटे मोठे प्रभावी उपाय सेवा केल्या तर त्या अत्यंत फलदायी ठरतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। तर या षटतिला एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी देखील चालेल, पण हा तिळाचा अत्यंत प्रभावी उपाय आवर्जून करा। हा उपाय केल्याने आपलं 7 पिढ्यांचं दुःख, दारिद्र्य, कष्ट हे नष्ट होऊन आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। तुमच्या मनातील अगदी कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती नक्कीच पूर्ण होईल आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदेल। तर असा हा तिळाचा उपाय करायचा आहे। तर कोणत्या वेळेत करायचा हा उपाय, कोणत्या वेळेमध्ये करावा, कशा पद्धतीने करावा, तीळ कुठे अर्पण करायचे आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी तुमच्या बरोबर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। बघा, षटतिला एकादशीच्या दिवशी तिळाला खूप महत्त्व दिलं जातं। असं म्हटलं जातं की हिरण्यकश्यपने भक्त प्रल्हादावर ती केलेल्या अत्याचारामुळे भगवान श्रीहरी विष्णुदेव क्रोधित झाले होते आणि त्यांच्या क्रोधाच्या घामातून पृथ्वीवरती तिळाचा जन्म झाला असं देखील म्हटलं जातं। त्यामुळे हिंदू धर्मात तीळ हे अत्यंत शुभ आणि पवित्र मानले जातात। तिळाला दारिद्र्य नाशक मानलं जातं। ज्या घरामध्ये विशेष स्थितीवरती तिळाचे उपाय केले जातात त्या घरातील गरिबी, दुःख, दारिद्र्य हे दूर होते आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे। तर हा उपाय करण्याआधी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे। उठल्यानंतर स्वच्छ आंघोळ करायची आहे। भगवान विष्णुदेवांची आपल्याला पूजा अर्चा करून घ्यायची आहे। जेव्हा तुम्ही भगवान विष्णुदेवांच्या मूर्तीवरती अभिषेक करणार आहे त्यावेळी अभिषेक करताना त्या पाण्यामध्ये तिळाचा वापर आवर्जून करायचा आहे। त्या पाण्याने भगवान विष्णुदेवांना किंवा बाळकृष्ण श्रीहरी बाळकृष्णाला या तिळाच्या पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे। असं केल्याने भगवान विष्णुदेवांची अखंड स्वरूपात आपल्यावरती नक्कीच कृपा राहते। अनेक पापांपासून आपल्याला मुक्ती मिळत असते। म्हणून मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करताना तिळाचा वापर आपल्याला आवर्जून करायचा आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे बघा, त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये भगवान विष्णुदेवांची मूर्ती नसेल तर काय करायचं आहे बघा, अभिषेक करून झाल्यावरती आपल्याला भगवान श्रीहरी विष्णुदेवांना आपल्या देवी देवतांना तिळाचा नैवेद्य आवर्जून अर्पण करायचा आहे। जे पांढरे तीळ असतात तर ते तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णुदेवांना नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहे। ते तुम्ही दुसऱ्या दिवशी किंवा सायंकाळच्या वेळेमध्ये प्रसाद म्हणून तुम्ही खाऊ शकता। घरामध्ये सर्वांनी खावा। जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयश येत असेल,
कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी होत नसेल, तुमच्या कोणत्याही इच्छा आकांक्षा ह्या पूर्ण होत नसेल, तुम्हाला काही दोष लागलेले असेल, यामुळे सतत घरामध्ये अडीअडचणी अडथळ्यांना सामोरं जावं लागत असेल, तर उद्याच्या म्हणजे एकादशीच्या दिवशी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे आणि त्या पाण्याने आंघोळ करायची आहे. जेव्हा तुम्ही या पाण्याने आंघोळ करता तेव्हा भगवान विष्णू देवांचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होत असतो. तुमच्यामध्ये असणारे सर्व दोष हे नष्ट होतात आणि सर्व पापांपासून मुक्ती मिळते. त्याचबरोबर सर्व इच्छा मनोकामना देखील आपल्या पूर्ण होतात. तर हा पहिला उपाय तुम्हाला षटतिला एकादशीच्या दिवशी करायचा आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी आपल्या घरामध्ये जेवढे व्यक्ती असेल तेवढ्यांनी हा उपाय अंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकून आपल्याला अंघोळ करायचे आहे. कारण ज्या प्रकारे मकर संक्रांतीला तिळाचं महत्त्व दिलं जातं, तितकंच महत्त्व या एकादशीच्या दिवशी तिळाला दिलं जातं. त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी तुमचं जे पिण्याचं पाणी आहे, तर त्या पाण्यामध्ये देखील तुम्हाला थोडेसे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहे आणि ते पाणी आपण ग्रहण करायचं आहे. तर जे भांडं असतं, आपला माठ असो किंवा आपण जे भांडे भरून ठेवत असतो, त्या पाण्यामध्ये आपल्याला हे टाकून ठेवायचे आहे ते थोडेसे तीळ. तर घरातील सर्वांनी ते पाणी जे आहे तर ते आवर्जून प्यायचं आहे. तसेच हा तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय करायचा आहे. बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये भरपूर इच्छा असतात, कष्ट प्रयत्न करूनही मेहनत करूनही आपल्या इच्छा पूर्ण होतातच असं नाही. जेव्हा आपल्यामधले काही ग्रह हे कमकुवत असेल किंवा आपल्याला काही दोष लागलेले असेल, तर अशा वेळी आपण कितीही प्रयत्न केले, कष्ट केली, मेहनत केली, तरीही आपल्या इच्छा आकांक्षा ह्या पूर्ण होत नाही. परंतु विशेष तिथीवरती जर आपण काही प्रभावी सेवा उपाय केले तर ते नक्कीच आपल्याला फलदायी ठरू शकतात. तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सांगितल्याप्रमाणे देवघरातील देवी देवतांची नित्य पूजा करून घ्यायची आहे. आसन घ्यायचं आहे, आसनावरती बसायचं आहे. त्यानंतर 21 पांढरे तीळ आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचे आहे. यानंतर 21 तिळामधला एक तीळ हा तुम्हाला एका हातात घ्यायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र आपल्याला मनामध्ये पठण करायचा आहे. यानंतर हा एक तिळाचा दाणा भगवान श्री हरी विष्णू देवांच्या मूर्तीवरती किंवा फोटो समोर तुम्हाला अर्पण करायचा आहे. दुसरा तीळ घ्यायचा, परत आपल्याला हा मंत्र पठण करायचा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र पठण करायचा आहे आणि परत आपल्याला भगवान विष्णू देवांच्या मूर्तीला किंवा फोटोला हा तीळ अर्पण करायचा आहे. असं आपल्याला पूर्ण 21 तीळ आपल्याला ते अर्पण करायचे आहे भगवान श्रीहरी विष्णू देवांच्या मूर्तीला. त्यानंतर आपण 21 तिळांचा उपाय करतो. त्याच्या जो कोणी या षटतिला एकादशीच्या दिवशी हा 21 तिळाचा उपाय करतो, त्याच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना आकांक्षा पूर्ण होतात. आता तुम्हाला असं वाटेल की एक तीळ अर्पण करण्यापेक्षा आपण जर एकदम हातामध्ये घेऊन हे पूर्ण तीळ आपण एकाच वेळी अर्पण केले तर चालेल का? तर नाही. आपल्याला प्रत्येक तिळाला एक मान द्यायचा असतो. त्यामुळे आपल्याला एकच तीळ हा विष्णू देवांना मंत्र पठण करून अर्पण करायचा आहे. तुम्ही हे 21 तीळ अर्पण केल्यानंतर दिवसभर तिथेच राहू द्यायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी ते तुम्ही प्रसाद स्वरूप आपल्याला ते आपल्या घरातल्या व्यक्तींनी खायचे आहे किंवा तिळाच्या डब्यात तुम्ही टाकू शकता. टाकले तरी देखील चालणार आहे. त्याचबरोबर या दिवशी तिळाचं दान आपल्याला आवर्जून करायचं आहे. तसेच थोडेफार तीळ तुम्ही अवश्य दान द्या किंवा तिळापासून बनवलेले जसं की तिळाची बर्फी असेल, लाडू असेल, असे पदार्थ तुम्ही देऊ शकता. गरजू व्यक्तींना दान देखील करू शकता. या दिवशी दानाचं पुण्य हे दुप्पट पटीने प्राप्त होत असतं आणि हे पुण्य वाईट काळामध्ये आपल्याला कामी येत असतं. त्यामुळे तुम्ही हा उपाय षटतिला एकादशीच्या
चतुर्थीच्या दिवशी आवर्जून करण्याचा प्रयत्न करा। ज्यांना जास्त नाही जमलं त्यांनी अगदी थोडे जरी तीळ हे केले तरी देखील चालणार आहे। तर काय करायचं आहे सांगितल्याप्रमाणे आपल्याला हा तिळाचा उपाय आवर्जून करायचा आहे। परत एकदा सांगते, आपल्याकडनं जेवढं आपण जर 5 रुपयाचं दान म्हणजे आपण वस्तू दान करू शकतो तर आपण तेवढंच घ्यायचं आहे, तेवढंच दान द्यायचं आहे। देव आपल्याला जसं देईन तसं आपल्याला दान करायचं आहे। आपली परिस्थिती आपल्याला कसं जगायचं ते शिकवत असते, त्यामुळे आपल्या परिस्थितीनुसार आपल्याला दान धर्म करायचा असतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।